विद्यार्थी मित्र, आज आपण नवीन गद्यपाठ पाहणार आहोत. माझं शाळेचं नक्की झालं. आता माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचे लेखक आहेत विमल मोरे. आता लेखिकेनं लिहिलेला पाठ कशा पद्धतीचा आहे? लहानपणी आपल्या जीवनामध्ये अनेक असे विविध प्रसंग येत असतात. आपलं जीवन वेगळ्या प्रकारचं असतं. आपले आई वडील सतत कष्टप्रद असतात आणि आपल्या या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. अशाच या समस्या अनेकांच्या जीवनामध्ये निर्माण होतात. तशाच पद्धतीची ही समस्या लेखिकेच्या जीवनामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. आणि फारच शाळेविषयीचं महत्व आईवडिलांना त्या काळामध्ये काही नव्हतं, परंतु त्या लेखिकेच्या एक नशिबानं कशा पद्धतीचं ते शाळेत जाण्याचं नक्की झालं किंवा शाळेत गेलंच पाहिजे असं काही त्या काळात निर्बंध नव्हते किंवा शाळेत गेल्यानंतर खूप काही आपल्याला शिकता येईल वगैरे किंवा आपली शाळा पूर्ण होईल अशी काही स्वप्न बाळगता येणं शक्य नव्हतं. परंतु काही लोकांनी हे शालेय शिक्षण पूर्ण करून अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन सुद्धा त्यांनी सुधारलेलं आहे. आता या ठिकाणी पाहूया आपण लेखिका विमल मोरे यांनी माझं शाळेचं नक्की झालं या पाठातून कशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. आता काय आहे सांगितलेलं आहे. कोल्हापूर मधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या. आता हा प्रसंग कुठला रेखाटलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा कोल्हापूर शहरातील कळंबा मध्यवर्ती कारागृह. कळंबा मध्यवर्ती कारागृह म्हणजे काय आहे? हे कळंबा त्या भागाचं नाव आहे आणि कारागृह म्हणजे ज्या ठिकाणी आरोपी ठेवले जातात, गुन्हेगार ठेवले जातात, तुरुंग म्हणतो आपण त्याला कारागृह असा एक दुसरा शब्द आहे, हे लक्षात ठेवायचं. तर त्या कारागृहाचं नाव असं आहे कळंबा कारागृह. आजही आपणाला ते कळंबा कारागृह पाहायला मिळतं. अतिशय प्रशस्त मोठं अशा पद्धतीचं आहे, बंदिस्त आहे. बाहेरूनच आपल्याला ते पाहता येतं, आत जाता येत नाही. तर पहा, रस्त्याच्या लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या आणि त्या रस्त्याच्या लागूनच काय होत्या? एक 15-20 झोपड्या होत्या. आता ह्या 15-20 झोपड्या असल्यामुळे त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहतो आणि त्यामध्ये ती झोपडपट्टी एरिया जो होता 15-20 झोपड्यांचा त्या रस्त्याच्या कडेलाच त्या झोपडी लगतच आम्ही राहत होतो. आता पहा, ह्या झोपड्या कशा पद्धतीच्या होत्या किंवा झोपड्यांचं वर्णन कसं केलेलं आहे तर कसं केलेलं आहे पहा. तर मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, म्हणजे मातीच्या कच्च्या विटा, त्या भाजलेल्या विटा वगैरे नाही. पूर्वीची लोक बघा चिखल करायचे, साचा असायचा आणि चिखल त्याच्यामध्ये थापायचा, तो साचा काढून घ्यायचा आणि वाळवायचा फक्त, आणि एकावरती एक रचून आपली भिंत रचायची. अशा पद्धतीच्या त्या विटा होत्या. त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या बघा. आणि त्या पण कशा होत्या? पावसाचं पाणी मुरून, म्हणजे सतत कोल्हापूर जिल्हा म्हणजे काय असते, तो कोकणचा काही भाग त्याच्यामध्ये येतो आणि पावसाचं प्रमाण खूप असतं त्या ठिकाणी. तर ते पावसाचं पाणी मुरून मुरून त्याच्यामध्ये जाऊन जाऊन ते काय होत होतं? पडण्याच्या बेतात होतं. आता आतली जमीन तर सतत ओलसरच असायची. म्हणजे आतली जमीन जी आहे, भुई ज्याला म्हणतो आपण, ते सतत ओलसर. कशामुळं? पावसाचं पाणी त्याच्यामध्ये काय जमिनीमध्ये मुरलेलं असायचं आणि ती टेवलेली जमीन असायची, त्यामुळे ती ओलसर अशा पद्धती असायची. त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कोबट वास यायचा. एक विशिष्ट कोबट वास म्हणजे विशिष्ट ओलसर जागेमधला वास असा असतो. उठून उभं राहिलं तर वरची कवलं डोक्याला धडकायला लागायची. झोपड्या कशा पद्धतीच्या होत्या? जर सरळ उठून उभं राहिलं तर वरची कवलं किंवा वरचं त्या झोपडीचं छत डोक्याला लागायचे. मोठ्या माणसानं उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं आणि मोठ्या माणसांना उभं राहून त्या घरामध्ये कसलंच काम करता येत नव्हतं. अशा छोट्याशा ह्या झोपड्या होत्या. पण हे झालं झोपडीचं वर्णन. बघा, लेखिकेने कशा पद्धतीने झोपडीचं वर्णन केलेलं आहे तर कोल्हापूर मधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या रस्त्याच्या कडेला एक 15-20 झोपड्या होत्या आणि त्या झोपड्यामध्येच लेखिका राहत होती. ही झोपड्या कशा होत्या? कौलाच्या आणि कच्च्या मातीच्या, म्हणजे कच्च्या विटांच्या त्या बांधलेल्या होत्या. पावसाचं पाणी त्याच्यामध्ये मुरून मुरून
कधी पडतील हे सांगता येत नव्हतं. आतली जी जमीन होती ती काय होती, सतत ओलसर असायची आणि त्या झोपडीमधला वास म्हणजे एक प्रकारचा कोबड वास असायचा. ओलसर अशा पद्धतीची ती जागा असल्यामुळं वास सुटलेला असायचा. मोठ्या माणसांना तर अजिबात असं उठून उभा राहून एखादं काम करता येत नव्हतं. तर अशा पद्धतीची ते झोपडीचं वर्णन केलेलं आहे. तर झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या. बघा, वाकळा म्हणजे गोधड्या. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या होत्या. त्याच वाकळा आम्ही अंतरायला पांघरायला वापरत असो. आणि त्याच वाकळा काय करायचो आम्ही, अंतरायला पांघरायला वापरत असो. 7-8 जर्मनची ताटं, 7-8 जर्मनची ताटं. अलीकडे ही जर्मनची ताटं वगैरे पाहायला मिळत नाहीत. ज्याला आपण अल्युमिनियमची पातेली वगैरे आपल्याकडे असतात तशातलाच प्रकार तो जर्मनची ताटं होती त्या काळात. आणि ही ताटं चिंध्याची फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, 1 पत्र्याची घागर आणि अशोक दादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी. आता अशोक दादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी. अशोक दादा म्हणजे कोण आहे, हा लेखिकेचा भाऊ आहे. तर तो नुकताच काय झालेला आहे, ते पोलीस भरती झालेला आहे आणि तो पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीला आहे. अशा पद्धतीचा त्यांचा काय होता, एक संसार होता. म्हणजे 7-8 जर्मनची ताटं, चिंध्याची फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, एक पत्र्याची घागर, 2 जर्मनची पातेली आणि 1 पत्र्याची घागर आणि अशोक दादाला मिळालेली पेटी. एवढाच आमच्या घरातला एकूण संसार. शिवाय दारात एक रांजण. आणि शिवाय दारात काय होतं, एक रांजण. आज रांजण आपल्याला पाहायला मिळत नाही. तर रांजण म्हणजे हे मातीपासूनच पाणी साचवण्यासाठी कुंभारांना बनवलेला असं एक मोठं असं भांडं. जसा माठ असतो, माठापेक्षा खूप मोठं असं ते असतं. तर तो जाडसर अशा पद्धतीचा असतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या 5-10 घागरी पाणी बसतं. असे एवढे मोठे रांजण असतात. तर अशा पद्धतीचं एकंदरीत त्या झोपडपट्टीचं चित्र किंवा त्या झोपडीचं चित्र पाहायला मिळतं. पाहता त्या झोपडीत अशोक दादा, त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहतात. पाहता आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की एवढी झोपडी. आणि या झोपडीत किती जण राहतात, अशोक दादा, त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मर्याप्पा, मधू आणि माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहतात. आता तशातच 3-4 दिवसापासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी 4 जणही तिथंच आलो होतो. आणि अशी एवढीशी छोटीशी झोपडी आणि तशातच 4 जण त्या ठिकाणी काय झाले होते, आले होते. कोण कोण, आई वडील, स्वतः लेखिका आणि तिची बहीण मंगल असे आम्ही 4 जण त्या ठिकाणी आलो होतो. सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती. आता उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालावर जायचं होतं. कुणाला, तर आई वडिलांना आणि ह्या दोघी म्हणजे मंगल आणि लेखिका ह्या लहान होत्या. आई बाबा बरोबर त्या अशोकदादाच्या घरी आलेल्या होत्या किंवा अशोकदादाकडे आलेल्या होत्या. पण उद्या उठून लगेच त्यांना बोरगावला त्यांची पालं होती. पालं म्हणजे काय, एक असं तात्पुरतं काय केलेलं आहे, कापडी असं पाल केलेलं असतं काट्या बांबूपासून आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुक्काम केलेला असतो, त्याला पाल असं म्हटलं जातं. तर आई आणि बाबा जायची तयारी करत होते. आईनं 2-3 ताटल्या, वेगवेगळ्या रंगाची जोडलेली 2 पात्र एका मोठ्या पिशवीत भरली. बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते. तोच अशोक दादा ड्युटीवरून घरी आला आणि तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, बघा आई, कुठं जायची तयारी चालली. आणि तेवढ्यात काय होतं, अशोक दादा घरी येतो. अशोक दादा विचारतो, आई कुठं जायची तयारी चालली. त्यावर आई म्हणाली, जातो मागायला, किती दिवस इथं बसून खायचं. जातो मागायला म्हणजे मागायला जातो, म्हणजे शेतामध्ये जायचं किंवा लोकांकडे जायचं आणि धान्य असेल काही कामधंदा असेल ते मागायचं. आणि